अहिल्यानगर शहरातील नेप्ती नाका परिसरात घरगुती वापराच्या गॅस टाक्या अवैधरित्या वाहनात रिफिलिंग करणारा आरोपी 32,450 रुपये किमतीच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलाय। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक इसम अहिल्यानगर शहरातील नेप्ती नाका ते आयुर्वेद कॉर्नर जाणाऱ्या रोडवरील बैरागी वॉशिंग सेंटरच्या पाठीमागे मोकळ्या जागेत शेडच्या आडोशाला घरगुती गॅस टाक्या वाहनात रिफिलिंग करण्यासाठी स्वतःच्या कब्जात बाळगून गॅस विना परवाना चोरून विक्री करीत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करत संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करत कारवाई कामी सूचना देत पथकास रवाना केलं। पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकत एका इसमास ताब्यात घेतलं। त्यास पोलीस पथकाची ओळख सांगत त्याचं नाव विचारलं असता त्याने सतीश टेकाळे असं सांगितलं। संबंधित इसमास आढळून आलेल्या घरगुती गॅस टाक्या वापर आणि त्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याने त्याच्याकडे कुठलाही परवाना नसल्याचं सांगत गॅस टाक्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता जवळ बाळगून त्यातील गॅस वाहनांमध्ये भरत असल्याचं सांगितलं। पथकाने घटना ठिकाणचा पंचासमक्ष पंचनामा करत 10,000 रुपये किमतीची एक इलेक्ट्रिक मोटर, त्यास गॅस रिफिलिंग करिता लागणारे पाईप, 4,000 रुपये किमतीचा एक इलेक्ट्रिक वजन काटा, 18,450 रुपये किमतीचे HP इंडियन आणि भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या 9 रिकाम्या टाक्या असा एकूण 32,450 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय। या आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोतवाली पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।